आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी काही विधानसभा मतदारसंघातील संभाव्य लढती मात्र स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महाडिक विरोधात पाटील हा सामना रंगण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत, कारण महायुतीकडून पुन्हा एकदा अमल महाडिक हे निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत। काय सांगाल, महायुतीकडून तुमची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी ती औपचारिकता आता राहिलेली आहे, कसं या निवडणुकीला सामोरं जाते? मगाशी आपण आपल्या बोलण्यात म्हटलं की बाबा ही निवडणूक ही कुठल्या व्यक्तीवर नाही आहे, ही निवडणूक ही पक्षीय लेवलची निवडणूक आहे। याच्यामध्ये महायुतीच्या वतीनं मी इच्छुक आहे, वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार। पण मला माहिती आहे की या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखरच गेल्या 5 वर्षामध्ये जो न झालेला विकास आणि ज्या लोकांच्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भात माझा मानस जो 14 ते 19 ज्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या पुन्हा सेवेत जाणं आणि त्यांची सेवा करणं आणि सातत्यानं हा उपनगर असणारा भाग असल्यामुळं याच्यामध्ये काम खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं आणि करायचा माणूस घेऊन पुन्हा जनतेसमोर जातोय की त्यांना एक आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपली काम करणारा व्यक्ती या संदर्भामध्ये त्यांना अपेक्षित आहे। खरं तर ह्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही मतदारसंघात लोकांना भेटताय, काय नेमका प्रतिसाद मिळतोय किंवा कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या मिळतात या संदर्भात? आता बघायला गेलं तर मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटतो। निश्चितपणे लोक सांगतात की आमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली नाहीत, कामं होण्यासंदर्भात पण जे राज्य सरकारने, महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते लोकहिताचे निर्णय घेतलेत या अपेक्षेने पण, आणि गेल्या पाठीमागच्या 60-70 वर्षात जे काँग्रेसने जी कामं नाही केलेली आहेत पण 10 वर्षात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्याचे नेते, आदरणीय देवेंद्रजी, जिल्ह्याचे नेते चंद्रकांत दादा, धनंजय महाडिक साहेब आणि इतर सगळी जी मंडळी आहेत, जे कोल्हापूरचं विजन, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा हे जे मिळून कोल्हापूरसाठी जे काम करतात, प्रगतीचं जे काम चाललं आहे, ह्या लोकांना ज्या आशा अपेक्षा आहेत ह्या निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं यश आम्हाला या जिल्ह्यामध्ये नक्की मिळेल। पण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये विद्यमान आमदारांकडून बोर्ड लावले गेले आहेत की किती कोटीची कामं सगळ्या गावामध्ये झालेली आहेत। दुसऱ्या बाजूला आपल्याकडूनही त्या गावातील काही कामं किंवा काही समस्या शिल्लक आहेत ते देखील बोर्ड लागल्याचं पाहायला मिळतंय, कसं बघताय? नक्की या संदर्भात जर तुम्ही जनतेलाच हा प्रश्न विचारावा की नुसते बोर्डवरती असणारी लोक वेगळे, दाखवलेलं वेगळं आहे, पण काम काय झालं आहे ह्याच्या संदर्भात जनताच ते उत्तर या संदर्भात तुम्हाला योग्य देईल असं मला या ठिकाणी वाटतं। पण नक्की यांची सेवा करणं, आणि मला ह्या जनतेने खूप प्रेम दिलं आहे, पण निश्चित या प्रेमाची उतराई कुठेतरी करणं, त्यांची सेवा करणं ही भूमिका घेऊनच मी निवडणुकीसमोर सामोरं जात आहे। मात्र गेल्या 2 वर्षामध्ये राज्यात महायुतीचं सरकार होतं, त्यामुळे विद्यमान आमदारांना कुठेतरी निधी मिळवण्यामध्ये आडकाठी आणली गेली, अशा पद्धतीचा आरोप देखील सत्ताधारी गटाकडून, सध्या आमदारांच्या गटाकडून केला जातो। नाही, मला असं या संदर्भात म्हणायचं आहे की पाठीमागच्या 3 वर्षामध्ये सुद्धा की ज्यावेळी पाठीमागचं 14 ते 19 सरकार असताना जे निधी दिले होतं त्यालाही त्यांनी स्वतःच थांबवलं होतं, त्यांनी तो विकास काम थांबवण्याचा प्रयत्न केला। पण असं काही नाही, त्यांनी जे केलं आहे तेच कुठेतरी पुढे त्यांना लक्षात ते असं म्हणत असतील, पण खासदार त्यांचे आहेत, आमदार घरी त्यांच्या 2 आहेत, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जर काँग्रेसशीच बघायला गेलं तर मेजॉरिटी त्यांचे आमदार आहेत। मला आरोप करण्यापेक्षा काम का केलं नाही हे स्वीकारणं पण त्यांची जबाबदारी आहे, कारण काम म्हणजे निधी दिला नाही म्हणून नाही, पण काम करण्याची मानसिकता असते तर मार्ग काढला तर नक्कीच काम माणूस करू शकतो, मला खात्री आहे। खरं तर आपल्याकडून जे पोस्टर्स लावले गेले त्यामध्ये शौमिका महाडिक यांचा देखील फोटो अगदी मोठा करून लावण्यात आला आहे, संभाव्य उमेदवार देखील त्या मानल्या जात आहेत। असतील का शौमिका महाडिक संभाव्य उमेदवार? या संदर्भामध्ये वरिष्ठ पार्टी लेवलचे आणि माझ्या घरातले प्रमुख मंडळी निर्णय घेतील, पण असं काही नाही आहे। पण तिची साथ मला सातत्यानं माझ्याबरोबर आहे, तिचंही काम जिल्हा परिषदमध्ये पण आहे, आता सध्या गोकुळमध्ये पण ती संचालक म्हणून काम करते, पण कुठल्याही राजकीय पदासाठी किंवा ह्याच्यासाठी तिचं हे नाही आहे, पण माझी साथ आणि माझ्याबरोबर आहे म्हणून निश्चितपणे मला सांगायला आवडेल की तिची साथ मला चांगलीच आहे। गेल्या 5 वर्षातला या मतदारसंघाच्या झालेली कामं किंवा न झालेली कामं, एकूणच कामांचं किंवा एकूणच मतदारसंघाचं विश्लेषण कसं? नाही, यामध्ये 14 ते 19 राज्य आणि केंद्राने खूप निधी कोल्हापूरसाठी दिला, पण हे कुठेतरी काम थांबवणं, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक कामाला स्टे देणं, महानगरपालिकेतला सत्तेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो विरोध होता त्यामुळे ह्या भागाचा हे झाला, आणि जनतेनं त्यांना संधी दिली, निवडून दिलं, त्यांनी काम करायला पाहिजे होतं, कामच झालेलं नाही। तुम्ही सामान्य माणसाला जर विचारलं तर बाबा हे नुसतं बोलतात पण काय करत नाहीत, हीच
त्यांच्याकडून बोलण्याची जी म्हणजे ओपनली बोलायला लागलेले आहेत आणि यातनंच मला माहिती आहे की विकासाच्या माध्यमातून ते 100% कमी पडलेले आहेत आणि नक्कीच मला या विधानसभेमध्ये लोकांना जे त्यांचे नॉर्मल प्रश्न आहेत रेग्युलर रस्ता गटर लाईट पिण्याचं पाणी आरोग्य आणि शाळा ज्या आहेत त्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या हे नक्कीच मला त्यांना सेवा करण्यात आवडेल त्यांच्या यावेळी परिवर्तन होईल असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रतिसाद ही लोकशाही पद्धतीने निवडणूक आहे आणि मला एक खास सांगायला आवडेल की दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आधी एक वातावरण वेगळं होतं एक दहशतीचं वातावरण वेगवेगळ्या विचारांचं चाललं होतं पण आज हा मतदारसंघ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे आणि मला खात्री आहे की विकासालाच मत दिलं जाईल हे मला या निमित्तानं सांगायचं आहे काम करणाऱ्या व्यक्तीला ही जनता मतदान टाकेल पुन्हा एकदा दक्षिण मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत ही बघायला मिळेल ही राज्यातल्या ज्या सगळ्या 288 आहेत ह्यात साध्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनेच निवडणूक ही होणार आहे ही हाय व्होल्टेज वगैरे नाही ही जनता सामान्य तुम्ही थेट आरोप केलात की कुठेतरी दडपण असायचं किंवा वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक पाठीमागचा जर इतिहास तुम्ही बघितला तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी सांगण्यापेक्षा आज जनताच खुली आहे जनता खुल्या मनानं आणि ओपनली बोलायला लागलेली आहे आणि जनता रस्त्यावर आहे त्यांना काम पाहिजे त्यांना पुढे जायचं आहे प्रगती व्हायला पाहिजे ही उपनगरं आहेत मोठी गावं आहेत त्यामुळे इथे लोकांच्या अशा अपेक्षा नक्कीच आमच्याकडनं आहेत तर पाहिलं आपण हे होते अमल महाडिक जे भाजप आणि महायुतीचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी आता आपल्या वेगवेगळ्या दौऱ्यांना आणि विकास कामांच्या उद्घाटनांना सुरुवात देखील केली आहे आणि गेल्या 5 वर्षातील कामं पाहता यावेळी पुन्हा एकदा दक्षिण मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीचा विश्वास देखील अमल महाडिक यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.